सुनबाई दारात काय करते ग? नाही, मला आई म्हणाली होती की ती आज येणार आहे ना, म्हणून मी इथे थांबलीये. म्हटलं आई आली की आईला आवाज द्यावा. तायडे, अगं ये तायडे. अगं बाई तुम्ही आई, आलीस तू? आओ ही काय हितच बसली मी, या हितच करते हा. अहो माझ्या लिकीच्या सासूबाई तुम्ही, किती बी केलं तरी मान असते तुमचा नमस्कार करायचा. कस काय येणं केलं? आणि ह्या पिशवीत काय? नाही ते मी चालली होती बहिणीच्या गावाला, माझी बहीण इथंच दिल्या. म्हटलं तायडीला बी भेटून जावं, आणि गडबडीत कार्यक्रमात तुमचा मानपान बी राहिला होता, तो बी पोचवायचा होता. मग चल ना स्वयंपाकघरात, मी तुझ्यासाठी चहा पण ठेवते, गप्पा पण मारता येतील. आणि हे म्हणत होतं हुंड्यातलं बी थोडं पैसे राहिलंय आमचं मालक हो, तर ते बी घ्या आता, द्यायचं बघा जरा. बोला तुमच्या मालकांशी. नाही त्यावेळेस आम्ही घेतलं सगळ्या पाहुण्यांच्यात समजून, पण आता आमच्या बी पोरांची परिस्थिती घ्या तुम्ही समजून. ताई तुमचंच मानपानाचं सामान आहे ह्याच्यात, तिला काय चोरून खायला आणू? ही साडी द्यायची होती तुमची, ही घ्या तुम्हाला साडी. आणि ही त्यांच्या ताईंच्या पोराला कपडे आणले, आणि पाहुण्यांचा पोशाख आहे ह्याच्यात, आणि थोडा डाळी बिळी असलंच आहे. ही काय कारक थोडं 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 कपडे नका आणू, एकदाच आपला काय असेल ती मानपान आणा आणि करून टाका, म्हणजे तुमच्या बी पुरीला मी काय बोलणार नाही, आणि परत तिला राग बी येणार नाही, नाही का? मी आता जरा झोपते, माझं लई डोकं दुखतंय. अहो ताई आत्ता असू द्या, तो परत देते की मी सगळं आणते. मी लिकीची श्रावण पाटी बी राहिली होती, हुंड्यातलं थोडं राहिलेलं पैसे बी, आणि सगळ्यांचं मानपान बी आणते परत येताना. आत्ताची बार एवढंच घ्या, आणि परत येताना आणते की अजून. आई तू त्यांना उलट काहीच का नाही बोलली? बोलायचं होतंस ना तू, काहीच बोलली नाही तू. अगं पोरी, तुला आयुष्यभर हितच नांदायचंय. मी उलट बोलली तर तुला आयुष्यभर ते टोमणं ऐकायला लागतात. त्यापेक्षा मीच पुढच्या वेळेस येताना तुझ्या बापाकडनं 4 पैसे घेऊन येते, आणि सगळ्यांचं मानपान बी व्यवस्थित करते. तर काय बाई, तुझ्या आणि माझ्या दुखीच्या जीवाला शांती नाही लागून द्यायचं कोण. असू दे, निघते. सासूबाई झोपल्या, त्यामुळे तू जा आता, मग ये परत.